येडे लोक राजकारणाची चर्चा करतात आणि हुशार हुशार लोक तो खेळ खेळतात. लोक आले की सगळेच उमेदवार आपल्या दारात आपल्याला दिसतात, परंतु विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या विधान भवनात कोणी बोलत नाही. त्यांनी राज्याचा विकास नाही केला, पण त्यांच्या स्वतःचा विकास खूप झालाय. आमच्या शहराचा विकास जो करेल तो उमेदवार आपण त्या ठिकाणी निवडून दिला पाहिजे. आपण भेटायला आलोय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पश्चिम विभागातले राज्य कृषी समितीचे अध्यक्ष आहेत ते, आणि मराठवाड्या अध्यक्ष बंजारा ब्रिगेडचे देखील ते मेंबर आहेत. तर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव केतन पखाले. मला आपल्याबद्दल विचारायचं असं आहे की इलेक्शन झालेत, तर काय वाटतं तुम्हाला कोण जिंकणार आहे? इलेक्शन आले दर 5 वर्षांनी येत असतात, ते काय नव्यानं आले नाही. आणि जिंकणार हार जीत हा एक प्रकारचा म्हणजे त्याला म्हणतो ना आपण, येडे लोक राजकारणाची चर्चा करतात आणि हुशार लोक तो खेळ खेळतात. म्हणजे राजकारण, इलेक्शन आलेत, विधानसभा निवडणूक, त्याचं वारं फिरलंय, सगळीकडे चर्चा आहे. परंतु मला असं वाटतं की माझं असं वैयक्तिक मत आहे की निवडणुका या येत जात असतात. निवडणुका आल्या की सगळेच उमेदवार आपल्या दारात आपल्याला दिसतात, परंतु जो खऱ्या अर्थानं जो उमेदवार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या विधान भवनात मांडेल. आता ही महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे, तर विधानसभेतून जो उमेदवार त्या विधानसभेत जात असतो तो मग युवा असेल किंवा विद्यार्थी असेल, यांचे प्रश्न त्या ठिकाणी विधान भवनात प्रामुख्याने मांडले पाहिजे. आज आपण बघतोय की बरेच आमदार आलेत, हे झालेत, परंतु विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या विधान भवनात कोणी बोलत नाही. प्रामुख्याने मला तरी वाटतं फक्त रोहितदादा पवारांनी तो प्रश्न विधानसभेमध्ये मांडला होता. तर आता आम्ही ज्या ठिकाणी इथं काम करतोय पश्चिम विधानसभेमध्ये, राजूभाऊ शिंदे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांचं जोरात काम चालू आहे. प्रामुख्याने म्हणजे तळागाळातले व्यक्ती आहेत, सर्वसामान्यातले आहेत, प्रत्येकाला कनेक्टिव्हिटी त्यांची प्रत्येकाशी आहे. आणि अशाच प्रकारे पूर्ण महाराष्ट्रभर, म्हणजे माझं तर असं मत आहे की आता आपण बघतोय की भाजप सरकार किंवा महायुती सरकार, म्हणजे एक माझं वैयक्तिक मत आहे की यांनी घर फोडण्याचं राजकारण महाराष्ट्रात करून ठेवलंय. म्हणजे आता युवक असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल, त्यांना आता यांच्यावर म्हणजे थू करण्याची अशी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. एकंदरीत म्हणजे आपल्या लेकाला वडिलांपासून दूर करणं किंवा एखाद्या घरामध्ये भांडणं लावणं, अशा एकदम नीच लेवलला हे राजकारण त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं एकंदरीत जर हवा जर आपण बघितली तर महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामध्ये म्हणजे जे ओरिजिनल पक्ष आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांचे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत, आणि मुख्य या देशाची विचारधारा चांगली एक त्यांची ऑन आयडिओलॉजी असलेला काँग्रेस पक्ष आहे, राहुल गांधीजी आहेत. असे सगळे हे विचारवंत आणि नामवंत नेते आहेत. तर या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे चान्सेस आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल की आजचा कृषी मंत्री कोण आहे, तुम्हाला माहिती का? मी तुम्हाला विचारतो, माहिती आहे का? नाही माहिती. परंतु ज्यावेळेस शरद पवार साहेब हे देशाचे कृषी मंत्री होते, प्रत्येकाला माहिती होतं, आज सुद्धा माहिती की देशाचे कृषी मंत्री कोण होते म्हणलं तर शरद पवार साहेबांचं नाव प्रत्येक जण घेतो. परंतु सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत हे कोणाला माहित नाही. म्हणजे एकंदरीत फक्त राजकारण म्हणून न करता आपण राजकारणातून समाजकारण आपल्याला कशा प्रकारे करता येईल असं जर सगळ्या नेत्यांनी ठरवलं तर निश्चित बदल हा अटळ आहे. मला प्रश्न विचारायचा आहे पुढे की बरेच लोक म्हणतायत की सरकार टिकणार नाही, सरकार जे आहे ते भरपूर लोकांनी मिळून केलेलं आहे, हे सरकार स्टेबल नाहीये, या सरकारला काम करता येणार नाही, अजून बरेच काही गोष्टी आहेत. तर काय वाटतं तुम्हाला की फ्युचरमध्ये म्हणजे खरंच जे लोक म्हणतायत ते आहे व्यवस्थित, का याच्यामध्ये काय तथ्य आहे, का हे खोटं आहे? बिलकुल व्यवस्थित आहे. कसं? त्यांच्यासाठी व्यवस्थित आहे ना. त्यांनी राज्याचा विकास नाही केला, पण त्यांच्या स्वतःचा विकास खूप झालाय. खूप प्रॉपर्टी जमा केली, खूप पैसे आलेत, 50 खोके एकदम ओके. आज तुम्ही जर एखाद्या लहान मुलांकडे सुद्धा गेला तर त्याला 50 खोके म्हणलं की तो एकदम ओके म्हणतो. म्हणजे वाईट अवस्था झालेली आहे. आणि स्टेबल अजिबात नाही. ते म्हणतात कधी आमचं डबल इंजिन सरकार आहे, कधी ती गाडी बिगाडी सरकार आहे. त्यामुळे यांच्यात आपापसात त्यांचा आता वाद होणार आहे काही दिवसांनी.
आणि एकंदरीत आता जर बघितलं तर आता मुख्यमंत्रीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पक्षाचे म्हणतात की आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, आणि ते महायुतीच्या त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरूनच त्यांच्यात कॉम्पिटिशन आता लागणार आहे. सत्तेसाठी लाचार झालेत सगळे. ते जर लाचार होण्यापेक्षा जर त्यांनी ज्याप्रमाणे जर डाऊन टू अर्थ म्हणजे जमिनीवर येऊन जर त्यांनी काम केलं तर कुठेतरी लोकांनाही काहीतरी वाटेल. हे कधी 2.5 वर्ष सत्तेत आलेत, 2.5 वर्ष त्यांनी कधी काही निर्णय घेतले नाहीत, आणि आता जसं इलेक्शन आलं माझी लाडकी बहीण योजना आणली, वेगळ्या वेगळ्या त्या वनआरटीची स्थापना त्यांनी केली. मला सांगा ना तुम्ही, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपये ते आपल्या भगिनींना देत आहेत, आपल्या माताला देत आहेत. 1,500 रुपयात घराचा किराणा सामान तरी येतं का हो? 1,500 रुपयात काही होत नाही. हे इलेक्शनला देऊन त्यांनी इलेक्शन का जुमला आहे, इलेक्शनच्या याच्यात ते जुमला करतायत. परंतु जसं ज्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार 23 तारखेला राज्यात येईल त्यावेळेस आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहे. लाडकी बहीण नाही, महालक्ष्मी योजना. महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत आम्ही 3,000 रुपये एका महिलेला देणार आहे प्रति महिना, जेणेकरून तिच्या घराचा किराणा सामान तरी येईल. एक प्रश्न मला छत्रपती संभाजीनगरसाठी विचारायचा आहे. इथल्या लोकांना पाण्याचा प्रश्न खूप भेडसावतो आणि त्यांना असं वाटतं की पाणी हे येत नाही, 7-8 दिवसानंतर येतं, उन्हाळ्यात खूपच कमी पाणी येतं. तर सरकार याच्यासाठी काय करणार आहे, आणि जर नवीन सरकार आलं तर ते या प्रश्नाला कसं सामोरं जातील आणि पाण्याचा प्रश्न ते कसं सोडवतील? अगदी तुम्ही म्हणजे एकदम मूळ प्रश्नाला तुम्ही हात घातलात. पाण्याचा प्रश्न फार ज्वलंत आहे. आज आता मी ज्या परिसरामध्ये राहतो तर तिथं सुद्धा आज आम्हाला पिण्याच्यासाठी दर महिन्याला जारचं पाणी त्या ठिकाणी म्हणजे फिल्टरचं पाणी ते विकत पाणी त्या ठिकाणी घ्यावं लागतंय. म्हणजे आणि आमच्याच भागात नाही तर पूर्ण शहरामध्ये 7-7, 8-8 दिवसाला पाणी येत आहे. मध्येच काहीतरी जलवाहिनी फुटते, म्हणजे मूळ अशी योजना त्या ठिकाणी नाही. आणि यामध्ये अनेक नेत्यांनी राजकारण केलं की आम्ही ही योजना आणली, समांतर जलवाहिनी योजनेचं आणलं, आम्ही हे केलं ते केलं. पण मुळात ही योजना आणली खरी तुम्ही, पण नेमकं अडकली कुठं? तुमची टक्केवारी घेण्यात अडकली की तुमच्या घरामध्ये तुम्ही डायरेक्ट पाईपलाईन करून घेतली? म्हणजे एकंदरीत जनतेपर्यंत पाणी पोहोचलेलं नाहीये. आणि आपली परिस्थिती छत्रपती संभाजीनगरची अशी झाली, धरण आपल्या जवळ आहे, म्हणजे धरण जवळ आणि आपण उपाशी आहोत. धरण उशाशी ना आपण उपाशी, अशी गत आपली छत्रपती संभाजीनगरची आहे. जायकवाडी धरण आपल्याला जवळच आहे, परंतु काही स्थानिक नेत्यांच्या राजकारणामुळे ही योजना तिथं थांबली आहे. आणि ज्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येईल त्या दिवशी त्या योजनेला जे काही त्याच्या तांत्रिक बाबी ज्या अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण करून आम्ही हे पाणी सुरळीत करून छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला पोटभर पाणी देण्याचं काम आम्ही निश्चितपणाने त्या आमचे नेते जे आहेत ते करतील. खूप खूप धन्यवाद. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, मे बी सेकंड लास्ट प्रश्न असेल. मला हे विचारायचं आहे की भरपूर योजना येत आहेत, योजना येतील, तर योजनांचा लाभ लोकांपर्यंत कसा जातोय आणि तो कसा जाईल किंवा खरंच जातोय का, या बाबतीत तुम्ही काय म्हणताल? आता योजना येतील, योजना जातील, बरोबर आहे. मुळात यांनी योजना आणल्या आता आचारसंहितेच्या काही दिवसा पहिले. आता योजना आणल्या आणि योजना अशा आणल्यात की म्हणजे गाजर दाखवलंय. याला योजना नाही म्हणता येणार. यांनी संत सेवालाल महाराजांच्या नावाने काही योजना आणल्यात, यांनी लाडकी बहीण योजना आणली, यांनी बार्टी सारथीच्या नावाने वनआरटी अशा स्थापना केल्या. परंतु या योजना आणण्याचा जो एक ठराविक त्यांचा सुरुवातीचा काळ होता, जर त्या काळामध्ये त्यांनी योजना आणल्या असत्या तर कदाचित आमच्यासारख्या युवकांना किंवा त्या ठिकाणी ज्या योजना त्या पोहोचू शकतात अशा युवकांना जर त्यांनी ब्रँड अँबॅसेडर केलं असतं, त्या योजना गावागावामध्ये, खेड्यागावामध्ये किंवा त्या जे गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत जर पोहोचवल्या असत्या तर ते झालं असतं. आता हे करतायत काय नेते, यांचे 2 उपमुख्यमंत्री आणि 1 उपमुख्यमंत्री, हे त्या योजनेचा श्रेय घेण्याची यांची लढाई सुरू आहे. एक म्हणतात योजना दादांनी आणली, एक म्हणता योजना साहेबांनी आणली, एक म्हणता योजना यांनी आणली, एक म्हणता योजना त्यांनी आणली. म्हणजे या योजनेचा फक्त श्रेयवादाची लढाई यांची सुरू आहे. आणि या लढाईमध्ये कुठेतरी जनता जी आहे, जनतेची दोन्ही बाजूने त्यांना नाचक्की, आपण असं म्हणलं तरी हरकत नाही, तर नाचक्की या जनतेची होत आहे. म्हणजे योजना तुम्ही आणा, निश्चितपणाने चांगल्या योजनेचं स्वागतच आहे,
परंतु योजना आणत असताना त्या योजनेचा पाठपुरावा झाला पाहिजे. त्या योजना आज आपण स्कॉलरशिपचा फार जुना विषय आहे शिष्यवृत्तीचा, तर ती शिष्यवृत्ती आज वेगवेगळ्या नावांनी शिष्यवृत्ती आपण देतो, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देतो, ओपनच्या विद्यार्थ्यांना देतो. तर या शिष्यवृत्ती अजून सुद्धा विद्यार्थ्यांच्या खात्यावर वेळेवर येत नाही. स्वाधार योजना असेल मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी, ही योजना जी आहे तर या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर वेळेवर येत नाही. आज दुसऱ्या गावावरून शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी असतात. मग या योजना फक्त नावालाच राहिल्यात का, की तुम्हाला फक्त इलेक्शन आलं की काहीतरी एखादी थातूर मातूर योजना काढायची आणि जनतेला लालच द्यायची? तर आता तुमची लालच ही काही फार काळ टिकणार नाहीये. त्यामुळं योजना चांगल्या जर आणल्या तर निश्चित स्वागत आहे. आणि जसं ज्या दिवशी मी तुम्हाला बोललो की महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं की आम्ही बेरोजगारांसाठी सुद्धा आमच्या सरकारने आमचे जर मॅनिफेस्टो जर तुम्ही बघितला तर त्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही असं नमूद केलेलं आहे की बेरोजगारांसाठी आम्ही त्यांना बेरोजगार भत्ता देणार आहोत. MIDC ज्याप्रमाणे आता यांनी आपल्या राज्यातल्या ज्या हक्काच्या ज्या कंपन्या आपल्या राज्यात इन्व्हेस्ट करणार होत्या त्या सगळ्या गुजरातला पळून लावल्या. म्हणतात गुजरातलाच व्यापारी जास्त आहेत. का नाही व्यापारी जास्त? तुम्ही इकडच्या महाराष्ट्राच्या वाटीचं सगळं गुजरातला खाऊ घालताय ना. गुजरात तुपाशी आणि महाराष्ट्र उपाशी, अशी अवस्था यांनी महाराष्ट्राची केली. त्यामुळे जे आता यांनी पळवापळवीचं राजकारण केलंय ते सगळं आता कुठंतरी एखाद्या गोष्टीचा जर अतिरेक झाला ना, एखाद्या गोष्टीचा जर अहंकार चढला तर त्याला या मातीमध्ये गाडण्याचा या महाराष्ट्राचा इतिहास आहे. शायद ये नहीं जानते कि ये महाराष्ट्र को दिल्ली के हाथ में देना चाहते महायुति सरकार, महाराष्ट्र को दिल्ली के हाथ में महाराष्ट्र का रिमोट कंट्रोल देना चाहते. शायद ये वो नहीं जानते कि ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का महाराष्ट्र है, महात्मा फुले का महाराष्ट्र है, सेवालाल महाराज का महाराष्ट्र है, ये सब महापुरुषों का महाराष्ट्र है. या महाराष्ट्राला दिल्लीच्या हातात देणं एवढं सोपं नाहीये. त्यामुळे आता बदल अटाळ आहे, परिवर्तन होणार. आणि मला तुम्हाला शेवटी हे विचारावं असं वाटेल की तुम्ही लोकांना काय आवाहन करताल निवडणुकीबद्दल, आणि त्यांनी का मत दिलं पाहिजे आणि मत देणं किती गरजेचं आहे याच्यावर तुम्ही थोडासा प्रकाश टाका. आपला देश हा लोकशाही असणारा देश आहे. डेमोक्रेसी आपल्या देशामध्ये आहे. आपला देश हा संविधानावर चालतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले जे संविधान आहे त्या संविधानावरती आपला देश चालतो. आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं राज्य आहे. त्यामुळं लोकशाहीमध्ये मतदान हे आपलं 100% केलं पाहिजे आणि मतदान करणं हा आपला अधिकार आहे. कारण जर आपण एक मत जर आपलं चुकवलं तर आपले पुढचे 5 वर्ष हे आपली चुकू शकतात. त्यामुळं मतदान हे आपण निश्चितपणाने एक चांगल्या उमेदवाराला, जो उमेदवार आपल्या कंटिन्यू संपर्कात असेल किंवा जो आपल्या सुखादुःखात धावून येतो किंवा जो आपल्या एक वेळेला आपल्या लग्नाला न आला तरी चालेल परंतु आपल्या परिसरामध्ये मूलभूत ज्या आपल्या सुख सुविधा आहेत किंवा आपल्या मुलाला, घरच्या मुलाला त्यांनी नोकरीला लागण्यासाठी त्या ठिकाणी मदत केलेली असली पाहिजे आणि अशा उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे. आणि जे आता एकीकडे या इलेक्शनला आपण पैशाचा पाऊस पडणार आहे तर आपण ह्या निवडणुकीपुरता पैशांच्या आहारी न जाता आपण पैसे पाहून काही लोक पैसे वाटण्याचा प्रयत्न करतात, परंतु तसं न करता आपण एक चांगला उमेदवार जेणेकरून जो आपल्यासाठी धावून येईल, आपल्या अडीअडचणीत उभा राहील, त्यामुळे अशा उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे. आणि जो प्रामुख्याने विकास करेल, आपल्या मतदारसंघाचा विकास करेल. कुठंतरी आज आपण बारामतीचं आपण बघितलं तर खूप प्रचंड विकास शरदचंद्र पवार साहेबांनी केलाय, सुप्रियाताईंनी केलाय. तर बारामती सारखा असा आपण जर ठरवलं की असा आमच्या शहराचा विकास जो करेल तो उमेदवार आपण त्या ठिकाणी निवडून दिला पाहिजे. चालेल. शेवटी मला तुमचे धन्यवाद मानायचे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यू दिलात आणि तुमचं मत मांडलं. ऑल द बेस्ट. थँक्यू.